5 वाजायला आलेले आहेत आणि कोपा उडवायची वेळ निघून गेली. आपण 3 वाजल्यापासून इकडे थांबलेला आहात. खरं म्हणजे उद्धव साहेब पुढे गेले होते, ते पुन्हा मागे आले. कारण या उन्हामध्ये आपण सगळे थांबलेला माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि या पुन्हा जरी थोडीशी हल्ली असली तरी घामाच्या धारा वाहताय आणि आपण थांबलेले आहात ते फक्त माननीय उद्धव साहेबांचे शब्द ऐकण्यासाठी. आज संपूर्ण देश, महाराष्ट्र संपूर्ण देश आज संपूर्ण देश आपल्या खऱ्या शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे साहेबांकडे फार मोठा आश्चर्य. या देशामध्ये परिवर्तन घडवायचं असेल, राज्यात परिवर्तन घडवायचं असेल तर ती ताकद फक्त आपल्या शिवसेनेमध्ये आहे. काल मुंबईमध्ये राहुल गांधी आले, त्यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपुरातून निघाली, मुंबईत पोहोचली, प्रचंड सभा शिवाजी पार्कला झाली. पण राहुल गांधी नाही आकर्षण होतं ते उद्धव ठाकरे आपले काय बोलत आहेत. आणि त्यांनी ते आपल्या भाषणात राहुलजींनी सांगितलं की उद्धवजी आपण देशाचा आवाज आहात आणि हा आवाज, हा महाराष्ट्राचा आवाज, हा शिवसेनेचा आवाज, हा देशाचा आवाज काही लोकांना सहन झाला नाही आणि त्यांनी आपली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न. पण एवढे भाव सोडून सुद्धा शिवसेना देशात टिकली उभी आहे. एकही शिवसेनेचा बाल माका झाला नाही. हिंगोलीचा तुमच्या खात्यात पाहून गेला मातोश्रीनं, शिवसेनेनं, उद्धव साहेबांना त्याला काय कमी केलं होतं? त्याला प्रेम दिलं, त्याला मदत दिली, त्याला आधार केला, त्याला खासदार केला, त्याला प्रतिष्ठा दिली आणि तो पळून गेला. ही गद्दारी आपल्याला समजली. आणि हिंगोलीची जनता ही कायम एका निष्ठेनं बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेबांना कुटुंब प्रमुख का म्हणतात? मुख्यमंत्री अनेक झाले महाराष्ट्रात, आपल्या देशात मराठवाड्यातले झाले, पण कधीही कोणत्या मुख्यमंत्र्याला कोणी कुटुंब प्रमुख पदवी दिली नव्हती. उद्धव साहेबांना जनतेनं, कारण त्या कोरोनाच्या संकट काळामध्ये संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये लोक मृत्यूशी झुंज देत होते. आपल्या बाजूच्या राज्यात उत्तर प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये प्रेत जायला जागा नव्हती. ज्या राम मंदिर बांधलाय मोदींनी, त्या उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये रोज हजारो प्रेत मराठवाड्याची बेवारसपणे टाकली जात होती. गुजरातमध्ये जिथून मोदी प्रधानमंत्री आहे, अमित शहा गृहमंत्री आहे, त्या गुजरातच्या स्मशानामध्ये रांगा लागल्या.
काम केलं, आपले प्राण वाचवले, आपली घरं वाचवली, आपले संसार वाचवले. आणि म्हणून या महाराष्ट्रात नव्हे तर देशातले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव झाला. आणि महाराष्ट्राला त्यांना उद्धव ठाकरे हे त्याच्यामुळे माजी मुख्यमंत्री कधीच होऊ शकत नाही. ते सदैव आपल्या कुटुंबाबरोबर आणि आताचे काय घडलेचे मुख्यमंत्री आज आहे जातात ते मोदी शहाच्या मेहरबानीवर जगायला लोक आहेत. महाराष्ट्र कुणाच्या मेहरबानीवर जगत नव्हता. महाराष्ट्राला स्वाभिमानी आहे, मराठी माणूस स्वाभिमानी आहे. पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गुजरातच्या मेहरबानीवर जगतात. उद्धव ठाकरेंनी आपल्या माननीय उद्धव साहेबांनी त्या गुलामीच्या वेड्या मान्य केलेल्या आहे. म्हणून त्यांना मुख्यमंत्री पदावर जावं लागलं. ते आपल्या राज्यासाठी, तुमच्यासाठी, शेतकऱ्यांसाठी करतात. तेव्हा माझा प्रयत्न सांगा, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी माननीय हिंदुत्व स्वतः शिवसेना लोकशाही शिवसेना स्थापन केली, निर्माण केली, ती शिवसेना कोणाला सोडून देता येणार नाही. त्यांचे 100 गाव खाली उतरले तरी तोपर्यंत आपला निष्ठावंत शिवसैनिक उभा आहे, लढतो आहे. तोपर्यंत खरोखरी लोकांना आमची शिवसेना सोडता येणार नाही. 40 आमदारांनी केले असतील, पण 2024ला 140 आमदार सोडून आणण्याची हिंमत 13 खासदार हिंगोलीसह पळाले असतील, पण उद्याच्या लोकसभेमध्ये 25 खासदारांनी निवडून आणण्याची ताकद आमच्याकडे. आणि ही शिवसेनेची ताकद काय आहे? हिंगोली करायला किरदार स्वतः केला पाहिजे. या मातीची गटारी निर्माण झाली, हा कलंक आपल्याला उद्या पुसायचा आहे. आणि पुन्हा एकदा खऱ्या शिवसेनेचा माननीय उद्धव साहेबांचा, बाळासाहेब ठाकरेंचा भगवा झेंडा आपल्याला इथून दिल्लीला न्यायचा आहे. एवढं सांगतो. जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.